नमस्कार शेतकरी बांधवांनो, आत्मा गंगापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या विविध यशोगाथांना व्यासपीठ मिळावं आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी आपण या यूट्यूब चॅनलची निर्मिती केलेली आहे. आज आपण कृषी विज्ञान केंद्र गांधिलीच्या शास्त्रज्ञ देशमुख मॅडम यांनी विविध विषयावर केलेल्या मार्गदर्शनाबद्दल ऐकणार आहोत. कारण काय मुख्य कारण की आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होती आणि रोग प्रतिकारक शक्ती आपली जर वाढवायची असेल तर आपल्याला आपल्या याच्यामध्ये फळांचा आणि भाजीपाल्याचा समावेश करणं गरजेचंच आहे. जसं आपण डायबिटीजची आणि बीपीची गोळी घेतो, शुगरची आणि बीपीची गोळी घेतो, तसं आपल्याला औषध म्हणून सुद्धा होईल. रोजच्या रोज एक वेळेस तरी किमान आपल्याला आपल्या आहारामध्ये भाजी असणं गरजेचं आहे. काजू बदाम खाल्ले नाही तरी चालतं, कारण की काजू आणि बदामनं रोग प्रतिकारक शक्ती वाढत नाही, फक्त वजन वाढतं. एवढं लक्षात राहू दे. हे तुम्हाला औषध म्हणून का होईना भाजीपाला करणं, भाजीपाला आपल्या आहारात रोजच्या रोज असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही किती भाजी करता घरी? पाव किलो भाजी आणि ती एका वेळेस करता, बरोबर आहे? तर एका माणसाला एका दिवसाला किती भाजी लागते? आहारामध्ये जे भाजी पाहिजे किती पाहिजे? तर एका माणसाने एका दिवसाला किमान 300 ग्राम भाजी खाल्ली पाहिजे. आपण काय करतो? अर्धा किलो भाजी, सकाळी पाव किलो भाजी, संध्याकाळी पाव किलो भाजी. किती यायची आपल्या याच्यामध्ये? यायची का कुठून तरी 300 ग्राम? आपण किती कमी खातो, आलं का लक्षात? आपल्याला फक्त रस्साच लागतो, बरोबर आहे का? वांग्याची भाजी जरी केली तरी मला रस्सा दे, मला भाजी काय एखादं वांग खाईल. खरी गोष्ट आहे, तुमच्या घरची असेल किंवा माझ्या घरची असेल, ही खरी गोष्ट आहे. पण जर आपल्याला हे असं कोरोना आला, आता काही दिवसांना परत दुसरा एखादा रोग आला, तर त्यासाठी आपण आपली तयार पाहिजे ना. आपण आपली तयार पाहिजे ना. त्यानंतर आपल्याला माहित झालं की कोरोना त्यास गोळी होती का? काही नाही, काही नव्हती. त्यामुळं मग जर पुढं असं काही येऊ नये आणि जर आलं तर त्याला आपली तयारी असावी, आपल्या मुलांची तयारी असावी. यासाठी आजपासून का होईना 300 नाही 200 वर या, नंतर हळूहळू वाढवा. असं भाज्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, आलं लक्षात? तर यासाठीच आम्ही एक मॉडेल तयार केलं. एक गोलाकार परसबाग आहे. गोलाकार परसबाग म्हणजे एका गुंठ्यामध्ये एक मोठं असं सर्कल केलं, एक राऊंड केलंय आणि त्याच्यामध्ये 7 भाग केले. सेंटर पासून असे झाडाचे पान, तर ते पान जरी तुम्ही घेऊन आले तर पानावरून आपण सांगतो की त्या पिकावर कोणत्या प्रकारचा रोग आला किंवा कसल्या प्रकारचे कीटक प्रादुर्भाव झाला याची पण तपासणी आपल्याला तिथे केली जाते. त्यानंतर आहे फळबाग. जसं मी म्हटलं की आपल्या छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या फळबाग आहेत. मोसंबी घेतली जाते, आंबा पण घेतात, डाळिंब घेतात. मग या फळबागाचं व्यवस्थापन कसं करायचं, म्हणजे फळबाग बहार कधी घ्यायचा, कोणत्या ती जमीन कोणती पाहिजे, परत त्याचा पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याविषयी माहिती देणारे शास्त्रज्ञ आहेत. त्यानंतर जसं सांगितलं की तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनावर आहेत, बरोबर आहे? कोणाकडे शेळी असेल, कोणाकडे कोंबडी असेल, कोणाकडे गाई असेल. मग या जे आहे तुम्हाला शेळी पालन कसं करायचं, कुक्कुटपालन कसं करायचं, दुग्ध व्यवसाय कसा करायचा,